अहिल्यानगरमध्ये माजी महापौर संदीप कोतकर हे कमळ हाती घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय। तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंद दाराआड चर्चा सुरू। अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर संदीप कोतकर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांच्या या उमेदवारीबाबत हालचाली वाढल्या असून 1 जून हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। तर शनिवारी शिर्डी येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात संदीप कोतकर आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यताही व्यक्त होतीये। महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक मतदार असल्याने भाजपला प्रभावी आणि मतदारसंघात मजबूत पकड असलेला उमेदवार हवाय। दरम्यान प्राजक्त तनपुरे, सचिन जगताप आणि चंद्रशेखर घुले यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे। दरम्यान या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक भाजपकडे आहे, त्यामुळे विधान परिषदेची आमदारकी हवी असेल तर कोतकर यांना भाजपात प्रवेश करावा लागेल। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील मतदारांची जुळवाजुळव करणारा बलवान उमेदवार हवाय आणि कोतकर यांच्याकडे तीच क्षमता आहे। त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोतकर यांच्याकडे विचारणा केल्याचं बोललं जातंय। तर याबाबतची चर्चेची पहिली फेरी पुण्यात झाल्याचीही चर्चा आहे। तर राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माजी आमदार तनपुरे यांनी माघार घेतल्यानं अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आणि तनपुरे यांच्या त्यागाची परतफेड त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन भाजप करू शकतो अशीही चर्चा आहे। मात्र याबाबतचं खरं चित्र लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।